मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील गोडसई जिल्हा परिषद गटातील निंबवली गावातील आदिवासी वस्तीमध्ये असलेल्या परम पवित्र अशा राधाकृष्ण भक्ती संगम या मंदिरामध्ये मी उपस्थित आहे। मला वाटते गेल्या 2-3 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी मी येऊन गेलो होतो आणि या वाडीला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु कामाच्या व्यापामुळे मदत काही करता आली नाही। परंतु माझ्या ते लक्षात होतं, म्हणून 2 दिवसापूर्वी या मंदिराच्या बाजूने जात असताना या ठिकाणी येण्याचं मी वचन दिलं आणि आज हे सुंदर मंदिर आहे। राधाकृष्णाची मूर्ती आपण पाहू शकता। या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम साजरा केला जातो या वाडीच्या वतीनं आणि येथील आदिवासी बांधव ग्रामस्थ मंडळ निंबवली यांच्या माध्यमातून, आणि दरवर्षी या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा राबवले जातात। आज भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं एक ट्यूबलाईटचा सेट आणि संच या राधाकृष्ण मंदिराला आपल्या मंचच्या वतीनं या ठिकाणी आपण देणार आहोत। या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय या गावचे सामाजिक युवा कार्यकर्ते हिरवे साहेब, तसेच ज्योतिताई दळवी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वाघे साहेब, गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि आपण सर्वच जण भविष्यामध्ये सुद्धा या मंदिराला आणि या वाडीला आपल्या मंचच्या वतीनं जी काही मदत करता येईल छोटी मोठी ती आपण नक्कीच करणार आहोत। गोडसई भागामध्ये आज 1 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत आपण 30 कार्यक्रम राबवणार आहोत। प्रत्येक गावामध्ये पाड्यामध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी मदतीचा हात देण्याचं काम करणार आहोत। उद्या आपण मस्कल गावामध्ये सुद्धा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज या निंबवली गावाच्या बाजूला असलेल्या राधाकृष्ण भक्ती संगम मंदिरामध्ये या मंदिराला एक लाईटची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या मंचच्या वतीने एक छोटीशी मदत ट्यूबलाईटचा संच मी या ठिकाणी देत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा।